देशासह राज्यात महिलांच्यावरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. रोज काही ना काही घटना घडत आहेत. त्यामुळे अशा नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, महिलांवरील अत्याचारावर कडक कायदे करून त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी कोल्हापुरातील विविध सामाजिक संस्था व महिला फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली. आज या घटनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना महिलांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. माझं नाव शुभांगी साखरे. शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात आता जे काही घडत आहे, बदलापूरमध्ये घडलं, कोलकात्यामध्ये घडलं, ठीक आहे, पण आता कोल्हापूरपर्यंत सुद्धा ही गोष्टी येऊन ठेपलेल्या आहेत. आणि लाजिरवाणी लज्जास्पद गोष्ट आपल्या कोल्हापूरमध्ये पण घडलेली आहे. 3 वर्षाची लहान मुलगी असू दे किंवा 70 वर्षाची वयोवृद्ध असू दे, कुणीही सुरक्षित नाही. स्त्री, लहान मुलगी शाळेत सुरक्षित नाही, महिला ह्या कामावर जॉबवर सुरक्षित नाहीत, स्त्री घरात सुरक्षित नाही. तुम्ही 1500 रुपये जे महिला बहिणीची ओवाळणी देताय, ती योग्य वाटते का तुम्हाला? ती देऊन महिला सुरक्षित होणार आहे का? त्यापेक्षा महिलांसाठी सुरक्षिततेचा कायदा आला पाहिजे, कायदा कडक झाला पाहिजे. त्या नराधमाला आमच्या तावडीत द्या, आम्ही आमच्या पद्धतीने त्याला शिक्षा देऊ, नाहीतर तुम्ही कायदा कडक करा, अशी आम्ही आज सरकारला मागणी करत आहोत. आणि आता आम्ही हे सौम्य प्रकारचं निवेदन सरकारला दिलेलं आहे. यावरती लवकरच जर बदल झाला नाही तर सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला एकत्र घेऊन आम्ही मोठं आंदोलन करू, हा इशाराही आम्ही सरकारला देत आहोत. नमस्कार, मी सरिता सासने. आता जे काय म्हणजे कोल्हापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशामध्ये जे काय महिलांवरती अन्याय अत्याचार चालले आहेत, हे सरकारनं कुठेतरी रोखले पाहिजेत. गेल्या म्हणजे वर्षीच्या सर्वेनुसार 4,45,000हून अधिक महिलांवर गँग रेप, बलात्कार, नंतर खुनाचे केसेस झालेले आहेत. तरीसुद्धा राज्य सरकार, केंद्र सरकार मूग गिळून गप्प बसले आहे. त्यांनी लवकरात लवकर ह्या विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी जर लवकरात लवकर कडक कायदा नाही केला तर त्याने आम्ही म्हणजे कोल्हापुरातील तारा राणींच्या रणरागिणी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि सरकारलाही धडा शिकवू. भाऊ बहिणीला ओळखेना, मुलगीला बाप ओळखेना, ही जगात सर्व लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि या नराधमांना फाशीची शिक्षा न देता हाल करून त्यांना मारलं पाहिजे, हाल करायला पाहिजे त्यांचं, ही माझी विनंती आहे. त्यांनी हातपाय तोडावे किंवा डागण्या द्याव्या, असं करून त्यांना मारलं पाहिजे. जे 2020 हा कायदा आहे, शक्ती कायदा म्हणून हे त्या कायद्याने एक तरतूद केलेली आहे, म्हणजे दिल्लीत तरी आहे संसदेत. तर तो कायदा आहे, तो आपल्याकडे लवकरात लवकर लागू व्हावा. त्या कायद्यामध्ये 21 दिवसामध्ये आपल्याला न्याय देण्यात येतो. 21 दिवसात जो कोणी आरोपी असेल त्याला पकडून मग त्याच्यावर गुन्हा सिद्ध करून लवकरात लवकर शिक्षा, त्याला कठोर शिक्षा होण्याचा एक शासन नियम आहे. तर तो शक्ती कायदा आहे, तो लवकरात लवकर लागू व्हावा. आणि महिलांना आणि मुलींना जे संरक्षण करायला आहे ते आपण एक लक्षात घेतला पाहिजे. महत्त्वाचा की आपण स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये महिलांना काही खास ट्रेनिंग स्वरक्षणासाठी आपण काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत, जाणून बुजून, की त्यांचं रक्षण होईल. कारण प्रत्येक ठिकाणी आपण बॉडीगार्ड आणि पोलिसांना नाही बोलू शकत. त्यामुळे स्वतःच त्यांना सक्षम बनवलं पाहिजे की त्यांनी स्वतः लढलं पाहिजे. कधी त्यांच्यावर जर प्रसंग आला त्यावेळेला त्यांनी स्वतः स्ट्रॉंग होऊन स्वतः प्रतिकार केला पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 28 ऑगस्ट 2024 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातून प्रत्येक ठिकाणी असं नाही की बाबा पर्सनली, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं एकमत होऊन एक एल्गार झालेला. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तारा राणींच्या रणरागिणींनी दाखवून दिलं की एकमताचा एक एल्गार हा काय असतो. आणि माझं असं मत आहे आणि आमच्या जिल्ह्यातील सर्व महिलांचं असं मत आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील महिलांनी एकत्र येऊन, प्रत्येक संघटना जेवढे काय सोशल फाउंडेशन आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन एक एल्गार करावा, जसा आम्ही पुकारला तसा. कारण एकीचं बळ खूप स्ट्रॉंग असतं आणि हा एल्गार नक्कीच सरकारला बदल घडवण्यासाठी यशस्वी ठरेल. कारण आमचं इंटेन्शन एकच आहे की महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत. देशाचं भविष्य बाल म्हणून, म्हणजे लहान मुलं ही देशाचं भविष्य असतात. आज मुलीसुद्धा लहान सुरक्षित नाही आहेत. आणि आज शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणवताना मग महाराष्ट्रात या शिवाजी महाराजांच्या तुम्ही कायदा तसं ठेवा ना. चौरंग म्हणून हा कायदा शिवाजी महाराज शिक्षा देत होते. आज देशाचं भविष्यच सुरक्षित नाही आहे तर काय करणार. आज आम्ही एल्गार एकत्र केला आहे, तसा माझं आव्हान आहे आणि आमच्या महिलांचं की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यानं एकत्र येऊन जिल्ह्यातील महिलांनी हा एल्गार काढावा. नमस्कार, मी धनश्री श्रीराम जाधव. तर मला आजच्या आपल्या ह्या आरोपासाठी एवढंच बोलायचं आहे की शिवाजी महाराजांचा एक कायदा होता की हातपाय तोडून त्याचा चौरंग्या बनवला जावे. असे जर
जर आत्ताचे 10 आरोपी जर असे जर चौकात जर करून जर सोडले तर आत्ता हे होणार नाही, पुन्हा ते घडणार नाही. आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत, तर आम्ही जिजाऊच्या लेकी काय करू शकतात. जिजाऊने जसं हे रयत घडवलं तसं आम्ही रयत घडवून दाखवीनच. हे तुम्ही बघालच. आम्ही एकत्र जेवढ्या महिला येऊ, आम्ही जिजाऊच्या लेकी, सावित्रीच्या लेकी काय आहोत, फक्त बांगड्या भरलेल्या नाहीत हातामध्ये, हे सुद्धा आम्ही दाखवून देऊ. धन्यवाद. नमस्कार, मी गीतांजली डोंबे. मी एवढंच सांगेल, आज आम्ही सगळे फाउंडेशन एकत्र आल्यात. हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर दाखवायची वेळ आणू नकासा. का तर आता महिला पेटून उठलेल्या आहेत. प्रत्येकाच्या घरात मुलगी आहे. मुलगी देताना, जन्माला देताना पण ती आई विचार करेल की मी ह्या मुलगीला जन्माला देऊ का नको. अशी वेळ आणू नका. आज मुलींचं प्रमाण कमी आहे आणि अशा पद्धतीने जर वागायला लागले तर खरोखर त्या आईनं काय करायचं. दरम्यान मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय दिली यांना देण्यात आलं. यावेळी शुभांगी साखरे, उज्ज्वला पटेल, आलिशा भानुशाली, सोनाली राजपूत, गीतांजली टोंबे, मंगला काळे, जयश्री पाटील, मीना देशमुख, सरिता सासने, स्मिता खामकर आदी उपस्थित होते. LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम. USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी. कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी. डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध. डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर. तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com. मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर. 8956911086.